अमेरिकेतील फियास्कोनंतर झेलेन्स्की युरोपच्या दारी आले आणि साऱ्या युरोपनं त्यांना मदत सुरू ठेवण्याचं आश्वासन दिलं. मात्र केवळ युरोपच्या मदतीवर युक्रेनला रशियाशी युद्ध सुरू ठेवता येणार आहे का? अमेरिकेच्या मदतीशिवाय जरी युद्ध लांबलं तरी याचा युरोपच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो? पाहूया एक रिपोर्ट. God bless. You don't know that. God bless. You don't God know bless. that. You will not you have gotta, a war. Don't tell us what we're going to feel. गेल्या 3 वर्षात रशिया युक्रेन युद्ध सुरू असताना जेवढा तणाव नव्हता तेवढा तणाव गेल्या काही दिवसांत निर्माण झालाय. याला कारण ठरली ती झेलेन्स्की आणि ट्रम्प यांची ओव्हल मधली खडाजंगी. 28 फेब्रुवारीला हे नाट्य घडल्यानंतर झेलेन्स्की लगोलग ब्रिटनला पोहोचले. दुखावलेल्या झेलेन्स्कींना तिथं युरोपनं आश्वासक हात दिला. लंडनमध्ये सर्व युरोपीय देशांचे प्रमुख एकत्र जमले आणि त्यांनी युक्रेनला मदत सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. रशियाचं आक्रमण परतवून लावणारच असा निश्चय करतानाच अमेरिकेसह पुन्हा बोलणी करून त्यांच्याही मदतीची हमी मिळवण्याचा आराखडाही या बैठकीत करण्यात आला. ब्रिटन, फ्रान्स आणि युक्रेन पुन्हा एकत्र बसून एक नवा प्लॅन तयार करणार आणि तो अमेरिकेला सादर करत त्यावर युक्रेनच्या सुरक्षेची हमी घेतली जाईल असंही या लंडनमधल्या शिखर परिषदेत ठरलं. तत्पूर्वी झेलेन्स्की आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्या उपस्थितीत ब्रिटन आणि युक्रेनमध्ये 2 अब्ज 84 कोटींचा कर्ज करार करण्यात आला. याद्वारे युक्रेन संरक्षण क्षमता वाढवणार आहे, तर याची परतफेड रशियाच्या जप्त संपत्तीतून करण्यात येणार आहे. सध्या युक्रेनच्या बाजूने जवळपास साराच युरोप उभा आहे. फ्रान्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, डेन्मार्क, नेदरलँड्स, नॉर्वे, इटली, स्पेन, पोलंड, कॅनडा, फिनलंड, स्वीडन, झेक प्रजासत्ताक, रोमानिया हे देश युक्रेनच्या बाजूने आहेत, तर हंगेरीनं मात्र अमेरिकेच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवलाय. इटलीच्या पंतप्रधान या युक्रेन समर्थक असल्या तरी अमेरिकेशी संबंध सुधारण्यावर त्यांचा भर आहे. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या त्या एकमेव युरोपीय नेत्या होत्या. अलीकडेच ट्रम्प यांच्या समर्थनार्थ त्यांनी डाव्यांवर जोरदार टीकाही केली होती. त्यामुळे युक्रेन, युरोप, अमेरिका या सध्या ताणलेल्या संबंधांमध्ये त्याही एक महत्त्वाची भूमिका साकारू शकतात. शेवटी आपल्या सगळ्यांचं ध्येय एकच आहे. जे इटलीचं ध्येय आहे तेच युरोपचं आहे, नाटोचं आहे, अमेरिकेचंही तेच ध्येय आहे आणि ते म्हणजे युक्रेनमध्ये कायमस्वरूपी आणि न्याय्य शांतता. त्यासाठी आपल्याला हे कसं करता येईल यावर चर्चा करायला हवी. मला माहिती आहे की सध्या परिस्थितीत तणाव आहे, मात्र आता एकमेकांचे मतभेद अधिक चव्हाट्यावर न आणता आपण काम केलं पाहिजे. पाश्चात्य जगाचं विभाजन टाळलं पाहिजे. दरम्यान नाटोचे सचिव मार्क रूट यांनीही अमेरिकेशी संबंध सुधारून घ्या असा सल्ला युक्रेनला दिलाय. अमेरिकेनं जसं सांगितलंय तसं आपल्याला या कराराआधी एक शांतता करार करायला हवा. कोणतीही बोलणी सुरू करण्याआधी शांतता प्रस्थापित होणंही गरजेचं आहे. त्याच वेळी आपण सगळ्यांनी जेव्हा करार आकारास येईल तेव्हा एकत्र राहिलं पाहिजे. युरोप या करारात एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. नाटोच्या मार्क रूट यांनी अमेरिकेला यात सहभागी करून घ्यायला सांगितलंय, कारण युरोपलाही माहिती आहे की रशियाविरोधात लढण्यासाठी अमेरिकन मदत महत्त्वाचीच आहे. कारण दुसऱ्या महायुद्धापासूनच अमेरिका म्हणजे युरोपच्या सुरक्षेची हमी असं समीकरण बनलंय. नाटोची निर्मिती ही रशियाविरोधात युरोपचं संरक्षण यातूनच झाली होती. अमेरिकेनं रशियाच्या प्रभावापासून युरोपचं रक्षण करण्यासाठी मोठं सैन्य युरोपमध्ये ठेवलं होतं. तसंच रशिया युक्रेन युद्धातही सर्वात मोठी मदत, मग ती पैशांच्या स्वरूपात असो, शस्त्रांच्या स्वरूपात असो किंवा सैनिकी मदत असो, ही मदत अमेरिकेकडूनच युक्रेनला मिळत आली आहे. त्यानंतर युरोपचा नंबर लागतो. अमेरिकेनं आतापर्यंत युक्रेनला 119.2 अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत केली आहे. युरोपीय संघानं 52.1 अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत युक्रेनला केली आहे. यात जर्मनीचे 18.1 अब्ज डॉलर्स, ब्रिटनचे 15.4, जपानचे 11, कॅनडाचे 8.7, डेन्मार्कचे 8.4, नेदरलँडचे 7.7, स्वीडनचे 7.5 तर फ्रान्सच्या 5.1 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा समावेश आहे. थोडक्यात संपूर्ण युरोपपेक्षाही अधिक मदत एकट्या अमेरिकेकडून मिळतीये. जुलै 2024 पर्यंत अमेरिकेनं युरोपभर 65,000 सैनिक कायमचे तैनात ठेवलेत. सोबतीला अत्याधुनिक शस्त्रास्त्र आहेतच. त्यामुळे युरोपसाठी अमेरिका आजही महत्त्वाची आहे आणि म्हणूनच अमेरिकेचं मन वळवण्याचा प्रयत्न युरोपकडून सुरू आहे. तर हे युद्ध लांबत असल्यानं याचा ताण अर्थातच अमेरिकन अर्थव्यवस्थेवर येतोय. 2024 मध्ये अमेरिकेचं केवळ संरक्षण बजेट $860 बिलियन वर गेलं होतं. ट्रम्प यांना हाच खर्च थांबवायचा आहे आणि त्यासाठीच त्यांना हे युद्धही थांबवायचं आहे. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातील नेते आणि नागरिक हे युक्रेनला युद्धमदत कमी करण्याच्या बाजूने आहेत. ही संख्या जवळपास 60% आहे. थोडक्यात अमेरिका फर्स्ट या धोरणाशी ते सहमत आहेत.
तर दुसरीकडे अमेरिकन सहानुभूती मात्र युक्रेनच्या बाजूने आहे. रशियाच्या बाजूने केवळ 4% अमेरिकन नागरिक आहेत. त्यामुळेच अमेरिकेला आणि विशेषतः ट्रम्पना हे युद्ध काहीही करून थांबवायचंय. त्यामुळेच त्यांनी युक्रेनची मदत थांबवली आहे. मात्र युक्रेनसह खनिज करार करण्यास अजूनही त्यांनी तयारी दर्शवली आहे. युक्रेननंही अमेरिकेशी खनिज करार तयार करण्याची तयारी दाखवली आहे. तसंच सातत्यानं अमेरिकेचे आभारही मानले. त्यामुळे आता दोन्ही देशांमध्ये हा करार होतो का? युरोप अमेरिकेचं मन वळवण्यात यशस्वी ठरतो का? आणि विशेष म्हणजे खनिज करार झाला तर त्यानंतर रशिया युक्रेन युद्धविरामाच्या वाटाघाटींना सुरुवात होते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.